आपण आलो आहे एक आईसबर्ग या भाजीपाल्याच्या प्लॉटमध्ये. ही पूर्ण चायनीज भाजी आहे. हिचं मार्केट हे परदेशी ग्राहक म्हणजे चायनाचे लोक जर 5 स्टार हॉटेलला आले तरच ह्याची मागणी वाढते, अन्यथा ह्याचे दर कोसळतात. म्हणजे ही ठराविक पद्धतीचीच म्हणजे हे जे प्लॉट दिसतो आहे हा 5 ते 10 गुंठ्याचाच करायचा असतो, जास्त करायचा नसतो. कारण याचं असं आहे की जे बियाणं पुरवतात तेच मोठे होतात आणि आपल्याला ज्यावेळेला भाव पडतो म्हणजे भाव मिळतच नाही आपल्याला. ह्या दृष्टीनं आपण ते प्लॅनिंग केलं पाहिजे. शक्यतो चायनीज भाज्या करू नये. इंडियन लोक ह्याला खात नसतात, त्यामुळे ह्याला मागणी खूप कमी असते. हो का, हे एकदम जवळनं कसं दिसते ते बघा. चला आता तुम्हाला मी क्लोज करून दाखवतो कॅमेरा. बघा, हो का, हे क्लोज केलेला कॅमेरा आहे. ही भाजी अशा प्रकारची दिसते. हिला आईसबर्ग म्हणतात. आणि हे मागणी तसा पुरवठा म्हणजे मागणी जर परदेशी ग्राहक वाढले तरच मागणी होते, अन्यथा होत नाही. आपल्या मालाला दर मिळत नाही. हा मोठा ड्रॉबॅक आहे. हा समोरचा दिसतोय तुम्हाला तो लाल कोबी आहे. आपल्याला जो कोबी असतो त्यापेक्षा हा जांब लालसर कलरचा कोबी असतो आणि ह्याचं पण तीच अवस्था आहे. हे कोबी मंचुरी किंवा भाजीपाला अशी मागणी आहे. हे पण 5 स्टार हॉटेललाच जातात. आता एक खेडेगावाच्या बाजारातली लोक खरेदी करायला तयार होत नसतात, त्यामुळे ह्याला बी मागणी कमी होते. आईसबर्गला पण मागणी कमी होते. त्यामुळं ह्या भाज्या करताना अगदी काळजीपूर्वक करा, विचारपूर्वक करा.